नमस्कार. प्रवासाला जायचं म्हटलं की किती छान वाटतं नाही का? पण काहींसाठी प्रवास म्हणजे मळमळ, चक्कर आणि उलटी हा सगळा अनुभवच खराब होऊन जातो. ह्याच त्रासाला म्हणतात मोशन सिकनेस. तर आज आपण बघणार आहोत की हे नेमकं का होतं आणि यावर अगदी सोपे उपाय काय आहेत. कधी झालंय असं की गाडीत किंवा बसमध्ये बसल्या बसल्या डोकं गरगरायला लागतं, पोटात एकदम मळमळायला लागतं आणि असं वाटतं की आता उलटी होणारच. हा अनुभव खूप लोकांना येतो आणि खरं सांगायचं तर याच भीतीमुळं बरेच जण प्रवास करायचंच टाळतात. तर याच त्रासाला आपण म्हणतो मोशन सिकनेस. पण अजिबात काळजी करू नका. यामागे एक साधं सोपं विज्ञान आहे. एकदा का आपल्याला कळलं की हे का होतंय, की मग त्यावर उपाय करणं अगदीच सोपं होऊन जातं. चला तर मग समजून घेऊया. तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे आपल्या मेंदूचा गोंधळ. हो, अगदी खरंय. आपला मेंदू अक्षरशः कन्फ्यूज होतो. का? कारण त्याला आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडून एकदम वेगवेगळे म्हणजे अगदी उलटसुलट सिग्नल्स मिळतात. आता हा गोंधळ नेमका कसा होतो ते पाहूया. आता बघा, इथेच खरी गंमत आहे. आपले डोळे काय पाहतात की आपण गाडीत एका जागी शांत बसलो आहोत. ते मेंदूला हाच मेसेज पाठवतात. पण त्याच वेळी आपल्या कानाच्या आत एक बॅलन्स सांभाळणारा भाग असतो. तो काय सांगतो? तो सांगतो की अरे आपण तर वेगाने पुढे जातोय. म्हणजे बघा, डोळे म्हणतात आपण थांबलोय आणि कान म्हणतात आपण चाललोय. ह्याच प्रकारच्या गोंधळाला विज्ञानाच्या भाषेत सेन्सरी कॉन्फ्लिक्ट असं म्हणतात. म्हणजे काय? तर आपल्या इंद्रियांमध्येच संघर्ष सुरू होतो. जेव्हा मेंदूला असे वेगवेगळे सिग्नल मिळतात तेव्हा तो गोंधळून जातो आणि हाच गोंधळ मोशन सिकनेसचं मूळ कारण आहे. आणि आता एका सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट. या गोंधळामुळे आपल्या मेंदूला काय वाटतं माहितीये? त्याला वाटतं की आपल्या शरीरात काहीतरी विषारी पदार्थ गेलाय आणि त्यामुळेच हे असे विचित्र सिग्नल येत आहेत. मग तो काय करतो? एक बचावात्मक उपाय म्हणून ते विष शरीराबाहेर काढण्यासाठी तो आपल्याला उलटी करायला लावतो. म्हणजे बघा, ही एक प्रकारची आपल्या शरीराची डिफेन्स मेकॅनिझम आहे, जी इथे चुकीच्या वेळी कामाला लागते. बरं, तर आता हे का होतं हे तर आपल्याला कळलं. पण आता आपण काही अशा सामान्य चुका बघूया, काही गैरसमज बघूया, ज्यामुळे हा त्रास कमी होण्याऐवजी उलट जास्त वाढतो. सगळ्यात पहिला आणि मोठा गैरसमज. प्रवासाला निघताना काही खाऊ नये, उपाशी पोटी जावं. पण हे साफ चुकीचं आहे. खरं तर रिकाम्या पोटी पोटात ॲसिडिटी वाढते आणि त्यामुळे मळमळ आणखीनच वाढते. त्यामुळे प्रवासाआधी थोडंसं अगदी हलकं-फुलकं काहीतरी खाणं नेहमीच चांगलं. आता दुसरा गैरसमज. अनेकांना वाटतं की गाडीत मोबाईल बघितला किंवा पुस्तक वाचलं की वेळ पण जातो आणि त्रास पण होत नाही. पण खरं सांगू, यामुळे तोच सेन्सरी कॉन्फ्लिक्ट अजून वाढतो. कसं? कारण तुमचे डोळे मोबाईलच्या स्थिर स्क्रीनवर असतात, पण शरीर मात्र हलत असतं. मेंदूचा गोंधळ अजूनच वाढतो. ह्यापेक्षा खिडकीबाहेर लांबवर बघणं कितीतरी पटीनं फायदेशीर आहे. चला तर मग आता या सगळ्या गैरसमजांना बाजूला सारूया आणि काही अगदी सोपे पण 100% प्रभावी उपाय बघूया. हे उपाय वापरले तर आपला पुढचा प्रवास नक्कीच आरामदायक होईल. फक्त तीन सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, आपली नजर खिडकीच्या बाहेर दूर क्षितिजावर स्थिर ठेवा. दुसरी, आपल्यासोबत आलं किंवा लिंबू ठेवा आणि त्याचा वास घ्या. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, शक्य असेल तर गाडीच्या पुढच्या सीटवर बसा. बस, एवढ्यानेही खूप मोठा फरक पडतो. पण प्रश्न असा आहे की हे उपाय काम का करतात? तर बघा, जेव्हा आपण बाहेर लांब बघतो तेव्हा डोळ्यांना आणि कानांना एकच सिग्नल मिळतो. त्यामुळे मेंदूचा गोंधळ थांबतो. आलं आणि लिंबाचा जो सुगंध असतो तो थेट आपल्या मेंदूला शांत करतो आणि मळमळ कमी करतो. आणि पुढच्या सीटवर बसल्यामुळे गाडीचे धक्के किंवा हालचाल कमीत कमी जाणवते. आणि आता पुढे जाण्यापूर्वी एक सगळ्यात महत्त्वाची सूचना. याकडे कृपया नीट लक्ष द्या. एक गोष्ट लक्षात असू द्या की इथे दिलेली सगळी माहिती ही फक्त तुमच्या माहितीसाठी म्हणजे एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. याला वैद्यकीय सल्ला समजू नये. कोणताही उपाय करून बघण्याआधी आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणं हे अत्यंत गरजेचं आहे, हे विसरू नका. तर मग आता पुढच्या प्रवासासाठी तयार? आता मोशन सिकनेसला घाबरण्याचं काहीही कारण नाही. हे सोपे उपाय नक्की वापरून बघा आणि आपला प्रत्येक प्रवास अगदी आनंदात आणि आरामात करा.